नमस्कार मित्रांनो, मी पाटील पानाडी ग्रामीण हंगामा युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, काही नाही, आज एक छोटासा प्लॅन आहे. आपण चालू होतो छत्रपती संभाजीनगरला आणि आपल्याला थोडं तिथं काम आहे. ते काम करून आपल्याला रिटर्न यायचं आहे. तर पुढं काय काय होईल तुम्हाला दाखवणार आहे मी. चला, आता पण इथं रेडी झालेला आहे. तर दादा कुठं चाललेलं आहे तू? गावाला. गावाला चाललाय? कशाला? ते पण दादा महत्वाचं म्हणजे काय माहिती का, स्कूल बुडून गावाला चाललेलं आहे बरं का, है ना? म्हणजे माझी इच्छा नव्हती स्कूल बुडवायची, तरी पण यांनी स्कूल बुडवलेली आहे ना. काही पण म्हणजे हे गावाला जाण्यासाठी हा स्कूल बुडीत राहतो दिसता. मी त्याला नाही म्हणतो स्कूल नको बुडू नको बुडू नको बुडू, तरी तो हा बुडवतो आहे ना. हा असं तर पाहिलं कसं काऊन बुडी तरी तू स्कूल? मला नेत नाही तुम्ही. अच्छा, तुला कधी येत नाही? तुला येतो ना, कायम नेतो ना तुला याडा. नाही नेत. येतो नाही. बरं, चाल निघायचं का मग आता? हा. पण रेडी होते आता, मॅडमचं पण रेडी झालं. निघायचं का? हा, चल मित्रांनो, आता आवरून झालेलं आहे आणि आपण जाऊ आता गाडीमध्ये. चला, प्रवास आपल्याला खूप छान होणार आहे आणि आपल्याला जायचं आहे समृद्धी महामार्गाने. तर आपली गाडी आता रेडी. मित्रांनो, अशा पद्धतीने आम्ही निघलेलो आहे आणि साई पालखी पण चालू आहे साईडनं. बघा, साई भक्त खूप चाललेले आहे शिर्डीला. श्रावण महिना चालू आहे. अशा पद्धतीने आपण आता निघालेलो आहे आणि त्या काही गोष्टी घडेल त्यात आपण मला दाखवत चालू. मित्रांनो, आपण आता के मिल्क पाशी पोहोचलेलो आहे आणि मी बी आले. सगळ्यांना माहीत असलेली जागा आहे ती. आपण के मिल्कमध्ये जो आता तिथं सामान घ्यायचं ते घेऊ आणि आपली गाडी तिथं समोर इथं उभी. बघा हे बघा. चला, आणि दादा माझ्या पुढं पळून राहिला. दादा पण आलेला आहे. मला काय घ्यायचंय? हा, घ्यायचं ना. काय घ्यायचं? हा, तुझ्या म्हणा. नाही रे बाबा, आईस्क्रीम नाही घ्यायची, थंडी आहे. आईस्क्रीम खायची म्हणतो, थंडीची आईस्क्रीम नाही खायची पावड. चला, आता आपण काहीतरी सामान घेऊ, नंतर पुढं भेटू तुम्हाला. आता आपण ही समृद्धी महामार्गाला जॉईंट होतोय. हे मस्त झाड म्हणून बागांचं बघा. नवीन नवीन नजारे बघायला भेटतं. आता इथं कशी लिफ्ट भेटायची यांना? ट्रॉली घेऊन हे लोक बघा, लिफ्टसाठी अशी रोडला येऊन उभे राहते समृद्धी महामार्गावरती. आता कशी लिफ्ट भेटायची यांना? अवघड. चल, सद्गुरू साईनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की. गणपती बाप्पा मोरया. अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या प्रवासाला आता समृद्धी महामार्गावर सुरुवात झालेली आहे. आपण आता काही जास्त वेळ तर असं नाही, थोड्याच वेळेस आपलं पहिलं छत्रपती संभाजीनगरमध्ये जायचं आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला कळणार आहे काय होणार. मित्रांनो, समृद्धी महामार्गातून बघू शकता प्रत्येक ही जी गाडी मोठी, ही प्रत्येक गाडी रॉंग साईडनं चाललेली. त्याच्या पुढच्या गाड्या तुम्हाला दिसते, त्या सुद्धा पूर्ण रॉंग साईडनं चाललेल्या. त्यांची लेन पलीकडची, इकडल्या साईडची आणि पूर्ण बघा ना, लाईनच लागली. आपण आता ओव्हरटेक लाईननी चाललेलो आहे आणि त्या गाड्या कारच्या लेननी चाललेल्या सगळ्या. त्यांची लेन सोडून दिली तिकडली आणि मधली लेन आहे जी कारची आहे, त्या लेननी ह्या गाड्या सगळ्या चाललेल्या. पुढं पावसाचं वातावरण बघा तुम्ही किती जबरदस्त झालेलं आहे. आपण आता छत्रपती संभाजीनगरच्या जवळ आसपासच आहे. एकदम जबरदस्त वातावरण. हे वातावरण आमच्याकडे नाही बघा. सध्या पावसाची खूप गरज आहे, पण हे वातावरण आमच्याकडे नाही. आता इकडे या भागात बघायला भेटतंच खूप पावसाचं वातावरण. याच्या पुढं जर निघालं ना आपण नागपूर साईडला, त्या साईड तिकडं तर अजून जास्त असतं ते वातावरण पावसाचं. अशा पद्धतीने आपण मस्त निसर्गाची मजा घेत चाललेलो आहे आणि आम्ही जी मजा घेतोय तीच तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, आपण स्पीड पण लिमिट ठेवलेलं आहे रस्त्याला. ट्रकवाला त्याची लेन सोडून मधल्या लेन मध्ये चालू आहे. बहुत बेकार मनमानी आहे बाय. ही ओव्हरटेकची आहे, मधली लेन कारची आणि साईडची लेन इकडली ट्रकची. तरी भरपूर ट्रक मधल्या लेननी चालत्या. काय दादा बरं कधी काय हो?
आपण पाठीमाग पाहिलं होतं का? काय पाठीमाग संपल्याच ते ट्रक पलटी आलता का? नाही मग काय टेम्पो टेम्पो पलटी आला. हा आणि का असं लागलं. हा का? मग आता ते रस्त्याने हळू चाललं पाहिजे ना थोडं. हा आहे की? कसं चाललं पाहिजे? जोड्यात जोरात कशाला? मग अशा पलटी होत्या ना मग गाडी. हा होती का नाही? काय रे होते का नाही गाडी पलटी? यांना काय समजत नाही. पागल लोकला हा पागल लोकला काही समजत नाही. पागल लोकांना समजत नाही. हा मग त्यांना सांग ना तू गाडी हळू चालवायला. उचलून सांगू का काय? हा उचलून सांगू उतरून काय सांगतो? तू सांगू नको सांगू. खिडकीतून कोणी सांगत राहत का? काय रे? हा? टीव्ही गेला पाठमाग. हा स्क्रीन असते ती मोठी. काय स्क्रीन असते स्क्रीन. हे काय? हे काय? स्क्रीन ते नाव आहे त्याच्यावर. शी. टोल एक्झिट करतोय मित्रांनो कुणी. आणि आपल्याला एक 80 किलोमीटरचा जवळजवळ 300 रुपये टोल बसायला. डबल बसला टोल आपल्याला 150 बसायला पाहिजे तो. डबल बसला 300 रुपये लागेल. फक्त फास्ट कार्ड नसल्या कारणाने. फास्ट कार्ड हे महत्वाचं आहे. काय रे दादा? फास्ट कार्ड खूप महत्वाचं आहे. आता आपण एक्झिट आलो. आपल्याला आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एंट्री करतो आपण. आणि खूप सुंदर निसर्ग आहे इथं. हा बसलाय टाइमपास करत इथं. आणि पुढं मस्त सुंदर डोंगर आहे बघा. थोड्या अंतरावर परत आपल्याला खाली उतरायचं आहे हायवेवर. फायनली मोठी कसरत करून आपण पोहोचलो मावशीजवळ. आणि गाडी आपल्या इथं लावलेली या साईडला. गल्ली गोळा जागाच होतं मला. मी ती गल्लीच मागवतो. मला दिवस गाडी आणावं लागली. भरपूर अंतर आता. मावशी चाललेली पुढं. हे बघा आता इथं ही गाऊनवर चाललेली मावशी पुढं इथं. त्याच्यानंतर आपण या गल्लीतून गाडी घेऊन आलो. संभाजीनगरमध्ये पोहोचलेलो आहे आपण. आणि तिला हसीव राहिलं. आता मला आहे ना ते या गल्लीतून गाडी रिवर्स आणावं लागली पूर्ण रिटर्न. मावशी चालली. गाडी घेऊन गेलो. मोठ्या कसरतीनं गाडी पाठीमागे घेऊन आलो. गल्ली गोळ्यात गाडी घालून फायनली आपण मावशीच्या घरी पोहोचलेलो आहे. खूप कसरतीनं गाडी आणली बघ दादा. खूप कसरतीनं गाडी आणली. आत्ताशी आपण रिलॅक्स झालं. आता मावशीच्या घरात बसलेलो. चिप्स खातोय का तू? पोचला मी अशा पद्धतीने. तिथं काय आता थोडा टाइम पाहिजे स्पेंड करायचा आणि त्याच्यानंतर पुढं चालायचं. काय हा का? बर. साई दिदीन त्या कुठे गेल्या? साई दिदीन त्या कुठे गेल्या? प्रांजल दिदी साई दिदी कुठे गेली? नाही ना. ही आली मावशी. तासाची झोप घेऊन आता आपण निघालेलो आहे. बाय बाय सगळ्यांना. बाय 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 बाय. चल इथं सनरूफ मध्ये उभं राहिला. आपण आता घरी निघालेलो. बराच वेळ झालेला आहे. मुद्दाम मी तिथलं काम आटवलं माझं संभाजीनगरचं. आणि तिथं काही मी शूट वगैरे केलं नाही. तर आपण आता डायरेक्ट रिटर्न समृद्धी महामार्गावरतीच आहे. इथं आमच्या मॅडम बसलेले आहे. सॉरी कॅमेरा आला होता. आणि मी इथं आहे. आणि दादा पाठीमागं झोपलेला आहे इथं. मस्त आता चालू आहे गाडी. आपण जवळजवळ आसपास पोहोचलेलो आहे. आता संध्याकाळचा निसर्ग कसा आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी मुद्दाम कॅमेरा ऑन केला. तसं आपण आता घरी पोहोचल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवणारच होतो.
आपला व्हिडिओ एंड करत होतो घरी गेल्यावर सॉरी, पण म्हटलं चला त्याच्या आधी आपण काय करू, एक थोडा छोटासा व्हिडिओ घेऊ. हे बघा मस्त आहे ना, तिकडे रस्त्याचं काम चालू आहे, म्हणजे बऱ्यापैकी रस्ता आता खराब झालेला आहे, चिरलेला आहे या साईडला आपला शिर्डी भागाजवळ. मित्रांनो, आपण ही डायरेक्ट व्हिडिओ आता रात्रीचे वाजलेले 10:30, घरी पोहोचून आपल्याला 1-1.5 तास झालेला आहे जवळजवळ. आणि आपण व्हिडिओ कंटिन्यू का केला नाही, माझा दात खूप दुखत होता. तर मी कोपरवाला पोहोचल्यानंतर पहिलं दाताच्या दवाखान्यात गेलो आणि मला पाणी पिताना ना खूप ठणक लागायची त्याला, त्याच्यामुळे माझ्याजवळ 15 दिवस झाले पाणी पिता गरम, माझे जास्त थंड पाणी पित नव्हतं. आणि नॉर्मल जरी पिलं नळाचं पाणी, आपण फिल्टरचं पाणी घ्यायचं मी, तरी ते मला अशी पूर्ण ठणक लागायची. तर ते काय सहन होत नव्हतं मला, आणि मला जास्त बोलता पण म्हणजे बोलायला सुद्धा आहे ना तकलीफ व्हायची ठणकायचं म्हणून. तर मग मी काय केलं, डायरेक्ट समृद्धी महामार्गानंतर डायरेक्ट हॉस्पिटलला पोहोचलो कोपरगावला. त्याची ट्रीटमेंट केली, रूट कॅनल करायला लावलं मला. रूट कॅनल म्हणजे पहिली ट्रीटमेंट घेतली, त्याच्यानंतर त्यांनी आता तो दात करून वगैरे ती नस मोकळी केली, तिथे इंजेक्शन वगैरे दिले आणि तिथून मी घरी आलो, जेवण केलं. त्याच्यानंतर मी आता व्हिडिओ इथं संपवतोय. आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही. नक्कीच आपण नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत घेऊन येत राहू. तर चला, अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.